मंगळसूत्र चोराचा. अरे ये ना तो जरा आणि दम किती बघतो ना ये. साहेब लागेल नको साहेब साहेब आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला शहाणपणा करू नका. बोलता येईल असं तर बोलायचं नाही. जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे साधारणतः 13,000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवरून नष्ट झालेल्या डायरोल म्हणजे साधारणतः कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या 2 प्राण्याला अमेरिकन संशोधकांनी पुन्हा एकदा या जगात आणले. अशा प्रकारे डायनासोर सारख्याही अनेक लुप्त झालेल्या प्रजातींना पुन्हा या पृथ्वीवर आणता येईल का याच्यावरही संशोधन सुरू आहे. तुम्हाला वाटेल आज राजकारणापलीकडचा व्हिडिओ तयार केलाय की काय, पण तसं नाहीये. हे तुम्हाला पुढे समजेलच. जुना काळ, जुन्या व्यक्तिरेखा यांना क्लोन करून पुन्हा आत्ताच्या युगात आणल्यावर काय होईल याचा आपल्याला कायमच कुतूहल वाटत असतं. अगदी ॲडॉल्फ हिटलर याचा हुकुमशाहीचा काळ देखील कसा असेल याचं अनेकांना कुतूहल असतं. हिटलरची शासन प्रणाली, त्याची हुकुमशाही वृत्ती, निरंकुश राजसत्ता याबाबत आपण ऐकलंय, वाचलंय, परंतु प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेलं नाही. परंतु ही कमतरता भरून काढण्यासाठी भाजपनं पुढाकार घेतला. आता हिटलरचा काळ आपल्याला नव्यानं जेनेटिक इंजिनिअरिंग करून पुन्हा अनुभवण्याची अजिबातच गरज भाजपनं ठेवलेली नाही. कारण म्हणजे हिटलरच्या काळातील निरंकुश सत्तेचा अनुभव आत्ताच्या महायुती सरकारमध्ये आपल्याला रोजच येत आहे. गल्लीबोळातील लुटपुटची लढाई आता पार विधान भवनात होऊ लागली. ज्या लोकप्रतिनिधींना आपण आपले प्रश्न मांडायला विधानसभेत पाठवलंय तेच एकमेकांची डोकी फोडायला लागलीत. निरंकुश आणि बेभान झालेला सत्तेचा माज कसा असतो हे भाजपसह संपूर्ण महायुती सरकारनं लोकांना जणू दाखवून दिलं. तिकडे ते एक आमदार, काय त्यांचं नाव, संजय गायकवाड, लुंगी बन्यांवर 4 लोकांना सोबत घेऊन बेडक्या फुगवत असहाय्य लोकांवर आपली मर्दांगी दाखवत होते. बिचारा रोजंदारीवर काम करणाऱ्या त्या खानावळीतील कर्मचाऱ्यावरती हात काय उगारतायत. अहो, तुमच्यात एवढीच धमक असेल आणि एवढाच रंगेलपणा असेल ना तर जा राज्यभर फिरा. राज्यभर काय, तुमच्याच मतदारसंघातील रस्ते बघा. फक्त डांबराचा मुलामाच म्हणावा त्याला. त्यासाठी कोट्यावधींचं टेंडर काढलं जातं आणि एका पावसाळ्यात त्याची जी दुर्दशा होते ना ते पाहूनच तुमचं रक्त नाही का हो सळसळत. हिम्मत आहे का तुमची ठेकेदाराला जाब विचारायची? नाही ना, कारण तुमचेही हात दाबले गेलेत ना. तुम्हाला एकट्याला जेवण निकृष्ट मिळालं तर तुम्ही हाणामारीवर उतरणार. मग कोट्यावधींचा कर देणाऱ्या लाखो लोकांना तुम्ही निकृष्ट दर्जाचे रस्ते मिळणार असतील आणि तुम्ही देणार असाल तर त्यांनी तुमची गाडी फोडली तर चालणार आहे का तुम्हाला? परंतु नाही, आमच्याकडे सत्ता आहे म्हणून आम्ही वाटेल तो नंगा नाच करणार, वाटेल त्याचं मुस्काट फोडणार, वाटेल त्याची आई बहीण काढणार. इतका सत्तेचा माज आला कुठून? कालचंच ताजं प्रकरण पहा. गुंडा आता पार विधान भवनापर्यंत कसे पोहोचले त्याचं ताजं उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद. गेल्या 2-3 वर्षांपासून राजकीय पटलावर उदयास आलेल्या गोपीचंद पडळकरांसारख्या नेत्यांना सत्तेची मस्ती खूपच लवकर चढली म्हणायची. मुख्यमंत्री आपला, गृहमंत्री आपला म्हणून सत्ता डोक्यात गेलेली ही लोक विरोधकांना पार माय बहिणीवरून शिव्या देतात. ज्या विधिमंडळात कायदे तयार करून नागरिकांच्या संरक्षणाची हमी दिली जाते त्याच विधिमंडळात चक्क एका विरोधी पक्षाच्या आमदाराला शिव्या दिल्या जातात. त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. मग या गुंडगिरीला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची मूकसंमती समजायची का? हा उभ्या महाराष्ट्राच्या वतीने मी तुम्हाला प्रश्न विचारते. तिकडे संजय गायकवाड असो की आत्ताचे गोपीचंद पडळकर यांच्या डोक्यात सत्तेची हवा भरली गेल्यानं आता ते कायद्यालाही गृहीत धरायला लागलेत. ते एक मंत्री शंभूराज देसाई नावाचेच, ते तर भर विधानसभेत अधिवेशन चालू असताना आमदार अनिल परब यांना बाहेर या, पाहून घेऊया या मस्तवाल भाषेत उत्तर देतात. अरे जिथे आमदार सुरक्षित नाहीत
तिथे सर्वसामान्यांच्या जगण्याची हमी कोण देणार असा प्रश्न पडतो। सर्वात चिंतेची बाब म्हणजे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं असताना सभागृहाचे नेते असलेल्या फडणवीसांना मात्र याचं काहीही सोयरसुतक नाही। विधिमंडळात 2 आमदारांचे कार्यकर्ते हाणामारी करत असल्याची बहुधा ही पहिलीच नामुष्कीची वेळ असावी। त्यामुळे आता मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने स्वतंत्र स्मोकिंग झोन असतो तसा विधिमंडळातही एक हाणामारीचा झोन तयार करावा का, इतकी वाईट अवस्था होऊन बसली। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील नेमका वाद काय झाला, याला कुठून सुरुवात झाली, त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। सर्वात आधी पडळकरांच्या एका वक्तव्यानंतर वाद सुरू झाला। धर्मांतरासाठी येणाऱ्या पाद्री लोकांना ठोकण्यासाठी बक्षिसं ठेवली पाहिजेत, पाद्रीला ठोकणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस आणि पाद्रीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे, असं प्रक्षोभक वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। पडळकरांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली होती। तसेच पडळकरांविरोधात कडक कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती। यानंतर पडळकरांनी आव्हाड यांच्यावर अर्बन नक्षल म्हणत शाब्दिक हल्ला चढवला होता। यानंतर अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली होती। त्यानंतर 16 जुलै रोजी विधान भवनाच्या गेटवरच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा धनंजय देशमुख नावाच्या आव्हाडांच्या समर्थकाला लागल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळही झाली। 17 जुलै रोजीचा हा वाद विकोपाला गेला आणि विधान भवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। तिथेच जितेंद्र आव्हाड सभागृहात भाषण करून बाहेर आल्यानंतर ही घटना घडली। आव्हाडांच्या समर्थकांनी आरोप केला की पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। आव्हाडांनी त्याआधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट शेअर करत गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला होता। गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू मेला, तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती पण साहेबांनी घातली नाही अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ असलेले मेसेज आल्याचं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं। या सगळ्या वादानंतर पोलिसांनी आव्हाडांच्या समर्थकांना अटक करून गुन्हे दाखल केले, तर दुसरीकडे पडळकरांच्या समर्थकांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप आव्हाडांनी केला आणि तसे व्हिडिओही समोर आले। आपल्या समर्थकांना सोडण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी मध्यरात्री विधिमंडळ परिसरात मोठं आंदोलन केलं। पोलिसांच्या गाडीसमोर झोपून त्यांनी कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली। तसेच पोलीस दोन्ही गटांवरती समान कारवाई करत नसल्याचा आरोप आव्हाडांनी केला। रोहित पवारांनी अख्खं पोलीस स्टेशन रात्रभर दणानून सोडलं, त्यांचाही एक व्हिडिओ समोर आला, तोही एकदा बघा। आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला, शहाणपणा करू नका, बोलता येईल असं तर बोलायचं नाही। तर दुसरीकडे पडळकर यांनी मात्र घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं आणि सगळं आपलंच आहे हेही सांगून दिलं। परंतु पडळकर यांना हे शहाणपण वेळीच आलं असतं आणि त्यांनी राडा करण्यापासून आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखलं असतं तर विधिमंडळाची आबरू गेली नसती। त्यामुळे मिस्टर पडळकर जो बूंद से गई वो हौस से नहीं आती हे लक्षात ठेवायला हवं होतं। आता या सगळ्या घडामोडींमध्ये रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर हे लक्षवेधी ठरले। रोहित पवारांचा व्हिडिओ एक व्हायरल झालाय, जितेंद्र आव्हाडांचाही एक व्हिडिओ व्हायरल झालाय, गोपीचंद पडळकर शिवी देत असलेलाही एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि सगळ्यांवरती देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांची प्रतिक्रिया एकच की हा सगळा परिसर विधान भवनाच्या आत येतो, सभापती विधानसभेचेही आणि विधान परिषदेचेही दोघं मिळून काय तो निर्णय घेतील। वेळ उलटून गेली, अनेक तास उलटून गेलेत, कारवाई काहीच नाही आणि स्पष्टपणे दिसतंय की पडळकरांच्या कार्यकर्त्यांची सुरुवात आधीची होती। आता गोपीचंद पडळकर यांच्यावरही काही कारवाई होती का हे पाहण्यासारखं असणार आहे। पण गेल्या काही दिवसांपासून चड्डी बन्यानवाले व्हिडिओ पासून ते विधान भवनातील हाणामारीपर्यंतचे सगळ्या गोष्टी एवढंच सांगतात की ही फक्त आणि फक्त सत्तेचा माज आहे। सत्तेवरून यांना पाय उतार करा तेव्हाच यांचा माज उतरेल। या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।